अगं बाई नाही हाताला बघते तेलामध्ये मस्तपैकी राडा तोंडाला पाणी सुटले असतात माझ्या. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा ब्लॉग घेऊन येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण आउटडोअरला नाही आणणार, म्हणजे की बाहेर जाऊन शूट नाही करणार किंवा कोणतंही मंदिर वगैरे नाही दाखवणार आहे. तर हा ब्लॉग असणार आहे तुमचा घरातला फॅमिली ब्लॉग असणार आहे. आणि त्याच्याबरोबर फॅमिली म्हणजे आपणच कुकिंगचा ब्लॉग बनवत आहे. तर कोणती भाजी बनवणार आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे, कशा प्रकारे बनवते. आणि ही भाजी तुम्ही पण खाल्ली, मी पण खाल्ली, परंतु आज मी स्वतः बनवणार आहे आणि ती तुम्हाला दाखवणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आलेली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. तर आता इकडं भाकरी बनवायचं काम चालू आहे, ते तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर पूर्ण प्रोसेस दाखवतो. चला जाऊया आता किचनमध्ये. बघितलं असेल ते भाकरी वगैरे कशी बनवायचे. आणि भाकरी ज्वारीची नाही बरं का, यावेळेस तांदळाची भाकरी. ज्वारीची भाकरी तर आपण नेहमी खातो, ज्वारीची भाकरी आणि चपाती. परंतु ह्या भाजीबरोबर मी तुम्हाला तांदळाची भाकरी दाखवणार आहे. आणि तांदळाची भाकरी करते आमची गृहमंत्री, भाकरी करते. ठीक आहे. तर आता हे बघा, हे आणले मशरूमची भाजी बनवणार आहे आणि ग्रेव्हीमध्ये बनवणार आहे. विषय म्हणजे आता काय, हे मशरूम जरा काळे पडलेत, म्हणजे ते जरा माती दिसते, तर आपण ते क्लीन करू आणि त्याच्यानंतर दाखवूया सगळं. त्यानंतर लसूण वगैरे सोलायचं, भरपूर आहे प्रोसेस. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता मित्रांनो, आता गिंबल वगैरे जोडले. आता कसं दिसतं मला पण नाही माहिती, कारण मोबाईल आपण आता उलटं शूट करतोय. म्हणजे पहिलं सेल्फी कॅमेऱ्याने करत होतो, पण आता नाही करत तसं. तर चला आता हे रिंग लाईट वगैरे जोडू. गिंबल तर जोडलं आहे, जोडला विषय खलास. इथून बटन चालू. अरे बटन चालू, रिंग लाईट चालू. आता कसं दिसतंय तुम्ही सांगा मला, कसं दिसतंय रिंग लाईट? बरं आहे नाही? तर आता आपल्याला जसं पाहिजे ना, आपण तसं ॲडजस्ट करू त्याला. म्हणजे फोकस, आता आपण जर बसणार खाली तर आपलं फोकस झालं पाहिजे. तर असं पाहिजे, एवढं ठेवू आणि नंतर वाटलं ॲडजस्ट करू. आता याची हाईट कमी जास्त पण होते आणखी भरपूर. ते तुम्हाला दिसत असेल प्रॉपर. ठीक आहे, तर मला बघू द्या कसं दिसतंय. ओके दिसते. चला काय जातं, बघा मशरूम जरा क्लीन करतोय. त्याची वरची साल काढतोय, जे काळं दिसत होतं ना ते काढतो. म्हणजे जरा व्हाईट कलरचे दिसतात, म्हणजे क्लीन असल्यासारखं वाटावं. त्याच्यात थोडी माती होती, त्याच्यामुळे क्लीन करणं गरजेचं आहे, नाही तर खाताना असं कसं कचकच लागलं जरा. हे बघा आमचा लाल्या कसा उभा राहतोय. याने आज लय वैताग दिलाय, मागं देऊन थांबतोय नुसता. काय करताय सांग, काय करतोय? तर ठीक आहे, चला आता आपण मशरूम सोलू आणि त्यानंतर आणखी भरपूर प्रोसेस आहे, ती दाखवतोच तुम्हाला. काय कोण आहे अरे, काय काय गाइस देखो, ये हमारा कारगी है और हमको काम नहीं करने दे रहा है. कशा हसते बघा. कसं लागलं हो. हॅलो 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 गाईज. चला आता हिला थोडा शांत करावं लागेल. ते वळवळ करते मध्ये, ताट वरती मस्तपैकी. ऐ ऐ म्हण त्यांना, ऐ आता ही काय तुम्हाला सोडायचं नाही, असंच बोलत बसून नाही तर. तर मित्रांनो, आता आपण 2 कांदे घेतले आणि ते कट करून घेऊ आणि त्यानंतर हे लसूण आहे ते पण करू. चला, कांदा गावाकडनं प्युअर कांदा आणलाय मस्तपैकी. कांदा एक झाला, दुसरा मस्तपैकी मस्त मस्त वाटलं पाहिजे. हो, कसं आहे, गोल गोल कांदा आहे मस्तपैकी. आणि हे लसूण पण आता कांदा काय करू आपण, अगोदर धुवून घेऊ. कांदा धुवून घेऊ. कांदा धुवून आणलाय, आता आपण त्याला कट करू. कैसा आहे ना, खाणे को भी चांगला लागणे को पाहिजे, नाही तर विषय काय होईल, एवढं करायचं नाही चांगलं लागलं काय करायचं. तर ही तुम्हाला एक सांगू का, ही जी रेसिपी म्हणजे मशरूमची आयडिया आपण कर्नूचे व्हिडिओ बघतो त्याच्यातून घेतली, त्यानुसार बनवणार. पण कर्नूने बनवलेलं भजी आणि आपण बनवणार आहे भाजी. भजी आणि भाजी याच्यात फरक आहे. भटजीचा आणि भाजीचा. कांदा धुतल्यामुळे तिखट लागला नाही, विषय ती एक चांगलं, नाही तर मग डोळ्याचं नुसतं पाणी आलं असतं. कांदा तिखट आहे, धुतल्यामुळे गेलं तिखटपणा. तर जवळपास एवढं झालंय, अजून एक अर्धा राहिलाय. तेवढं झालं त्यानंतर आपण लसूण सोडू. दन 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 दन. तसलं नका बघ, घाली इकडून फेकून काय सगळं दिसतंय.
काहीतरी लोकांना एंटरटेन करावं लागतं तेव्हा लोक बघते. कसला पण काय पण करते याडासारखं नुसता. त्याच्यामुळे मी बनवत नाही तुझ्यासमोर, कळलं का? जर ती चालू कर. चालूच आहे तो. झालं चालूच आहे. तर काही आता कांदा झालेला आहे कट करून. हे बघा इथं. आता त्यानंतर लसूण, एवढं सगळं लसूण टाकायचं आपल्याला. दिसतंय का? मोठे मोठे लसूण आहेत. छोटे असतं तर गडकोंडे आणलं असतं तुम्ही मला. एवढं वेळ किती लागलं? लई वेळ लागणार आहे ह्याला. अरे इधर किधर खाली किधर जा रहा है. तर मस्तपैकी असं असं मारू शिकलोय बरं का मी. अगोदर प्रॅक्टिस केली आहे सगळ्या गोष्टींची. असं खाली मारलं ना, तोंड जरा ढिल्लं झालं की लसूण लगेच निघतं बघा, लगेचच निघलं. अशा लसणाच्या जवळपास 10-15 पाकळ्या पाहिजेत आपल्याला, जेणेकरून लसणाची चव येईल आणि एक विषय टॉपचा होईल. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला बोललो होतं की आपल्याला 10 ते 15 पाकळ्या लसणाच्या पाहिजेत आणि कांदा कट करून झालेला आहे पूर्ण. हे बघा, हे लसूण. आणि आता आपण जाणार किचन. मित्रांनो, अगोदर आपण काय करू, आता कांदा टाकून घेऊ. हे बघा, कांदा सगळा टाकला. त्याच्यानंतर 1 चमचा हळदी. हळदी टाकून झाली. त्यानंतर थोडं हिंग टाकू. ओके, हिंग टाकून झाले. आणि काळी मिरी. क्या मायला, इसका सेट तो इससे भी बड़ा तोतला. आणि आता टाकणार आहे आपण थोडं दही. 1 चमचा दही टाकू आपण. त्यानंतर टाकूया एक अर्धा चमचा मीठ. भरपूर झालेला ठेवून देऊ. आणि घरगुती पद्धतीने बनवलेला मसाला. त्यानंतर टाकू धनिया पावडर आणि थोडा घरकुल मसाला. तडकी. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर थोडा घरकुल मसाला. आणि त्यानंतर आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. ते जे मशरूम होतं ते मॅरिनेट करायला ठेवलंय. आता आपण तेल टाकू आणि हे कांदा वगैरे लाल लाल करून घेऊया मस्त. असं कमी नको, लई पण नको कमी करायला. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो, आता ह्याला पूर्ण मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण टाकू ह्या तेलामध्ये मस्तपैकी राडा. तोंडाला पाणी सुटले असतात माझ्या. आता आपण पूर्ण बघा कसा आवाज येईल. तरार. अगं बाई, नाही हाताला बघतो. आणि ह्याला तेलामध्ये मस्तपैकी उलट पालट करू. त्याला गरम करून घेऊ. लाल लाल कांदा त्याच्या आईला राडा नुसता. खायला लय एक्साइटेड राहून लय जबरदस्त. काय माहितीये का, हे जे आपलं मशरूम आहे त्याला पाणी टाकायची काही गरज नाही, कारण ऑटोमॅटिकली त्याला पाणी सुटतं. त्यामुळे ह्याच्यात पाणी घेऊन काय टाकू नका. जर तुम्ही बनवत असेल तर पाणी टाकू नका अजिबात. पण चांगलं मिक्स करून घेऊ. राडा नुसता जबरदस्त. बघा, तुम्हाला दिसत असं पाणी सुटलं. याला लगेच सुटले पाणी. घाम झालाय राव. गरम पण होते. लय पाणी सुटलं की राव. विषय असा झालाय की हे विसरलं की राव आपण की कसुरी मेथी टाकायची विसरलं. आपण ह्याला मस्तपैकी असं तंबाखू चोळल्याचं रगडून घेऊ मस्तपैकी आणि नंतर त्यात टाकू. एक विषय सांगतो तुम्हाला. एवढं सगळं झालं खरं, किचनमध्ये एवढं गरम होतंय. त्या घरातल्या बायका कसं काय स्वयंपाक बनवत असते विचार पडलाय मला. आईला नुसता घाम झालाय आणि आपण त्यांना म्हणतो मीठच कमी, तिकडं झालंय. कदर नाही राव परत. चला आता कसुरी मेथी तर टाकून झाली. त्यामुळं एक गोष्ट सांगता, बायकांची कदर करा. हे विषय बेकार आहे स्वयंपाक करणं. आणि त्याला मस्तपैकी आपण बघा पाणी किती सुटलं बघा. त्याचं पाणी सगळं आता आटवून देऊ आपण. आणि त्यानंतर आणखी पुढची स्टेप आहे ती करायची आपल्याला. एकदा तरी पण काय करून मिक्स करून घेऊ चांगलं. असं वाटतं याच्यात आपण जवळपास 2 ग्लास पाणी होते. पाणी काहीच टाकलं नव्हतं, तुम्ही पण बघितलं असेल. लय पाणी टाकल्यासारखा विषय झाला याला. याला पाणी आटूच तर आपण वाट बघूया. याला पुढं असं राहू द्या, झाकायला नको. नाही तर मग ते लवकर पाणी आटणार जात आहे ना. याच्यातलं पाणी जवळपास सगळं आटलंय. थोडं राहिलंय तोपर्यंत आपण काय करू, आता लसूण चिचून घेऊ. तेव्हा ही खलबत आहे दगडाचा, याच्यात आपण राडा करून टाकू. याचा नुसता लय पण जोरानं नको वाटतंय. पोरगी झोपली तिकडं नाही उठण. हा लय विषय द्यायचा लहान पोरांचा. किती बाबा बारीक. त्याच्यामुळे सांगतो राव, बायका कशा स्वयंपाक करायचं नाही माहिती. हातावरच घेतो नाही तर काहीच. आता ह्याच्यातलं पाणी पण आटले आणि आपलं लसूण पण चिचून झालेलं आहे. आता आपण काय करू, हे पाणी आटल्यामुळे ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
कसा विषय टॉपचा आहे का नाही? वाचले भारी तर. ओके, विषय सगळं काढलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहे. लसूण जरा लाल होईपर्यंत आपण टाकणार आहे. आता त्यात थोडं तेल पहिलं, अजून थोडं तेल टाकू आधीच. ओके, ये रे बाबा रे इले ताप असतोय रे. आपण आता डायरेक्ट दगड में से काढेंगे और डायरेक्ट इसमें टाकेंगे. हातानेच काढतोय. तुम्ही घाण घेऊन वाटण बाबा लय राड आहे. वैतक आहे रे गाईज, वैतक आहे. बनवणे का सोपं नाही आहे. ओके, लसूण टाकून झालाय मस्त. आता ह्याला आपण थोडा लाल होईपर्यंत तळून घेऊ. तळून विषय आता गावठी पद्धतीनेच भाऊ. त्यासलं नको ते मस्तपैकी नाही बघा, आपण ह्याला फ्राय करून घेऊ. नको मस्तपैकी याला लाल होईपर्यंत तळून घेऊया. आता गाईच काय आहे ना विषय, हे भांडं वाचतंय ना, पण तिकडं मला धाडधाड वाढते. पूर्ण उठण बिटन झोपली. आता लसूण थोडा लाल झालाय. आपण आता काय करू, कांदा टाकू. म्हणजे थोडा भाजून घ्यायचा आपल्याला, मऊ मऊ होईन असा. लसूण वाचले जबरदस्त आहे. तर आता मशरूम खाऊ का लसूण खाऊ असं समजा नाही. हे बघा, आपण कट केला सगळा कांदा टाकणार आहे त्याच्यामध्ये. ओके, आता ह्याला आपण मिक्स करू चांगलं. राडा. अरे वा, हे राहिलेले चिकटलेलं असतं, ते काढावं लागेल ह्याला जरा. हे गॅस का भी ध्यान में नहीं लग रहा हो. गॅस भी कधी हळून कर रहा है, कधी जोरात कर रहा है. काहीच पण लसणाचा वाचले जबरदस्त येत होता बरं का. आता हे कांदा आपल्याला जसं पाहिजे होतं तसं झालेलं आहे. आपण काय करू, याच्यात थोडी हळदी टाकू आणि मसाला वगैरे टाकू. अगोदर आपण टाकलेलं आहे, पुन्हा एकदा टाकूया. हळदी अर्धा चमचा बस. त्यानंतर घरकुल मसाला इथूनच आहे का, इथूनच आहे. ओके, त्यानंतर टाकू धना पावडर. आणि धन झाल्याच्या नंतर आता आपण टाकणार आहे एकदम घरगुती मसाला. गावाकडे बनवलेला मसाला कसा आहे, लाल लाल. ओके, आणि आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. कसं आहे ना, आपल्याला तिखट खायची सवय, गावाकडला माणूस आहे आणि त्यात कोणी खायचं आहे नाही. तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यानंतर आपण वरून टाकणार आहे मशरूम. ओके, आणि एकदा मिक्स करू. त्यावेळेला असंच भाजायला देऊ. राडा खलास, विषय संपला. एक 5 मिनिटं आपण ह्याला ठेवू आता. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. आणि ते कोथिंबीर वगैरे ना आपण ते सिनेमॅटिकलाच घेऊ, आता नको घ्यायला. ओके, चला आता 5 मिनिट आपण साईडला जाऊन बसू. आणि ये जो आहे ना, ये वाघ हमारा, ये गाडगी उड गया आहे. जास्त नाही, लय झालं 15-20 मिनिटं आमच्या साहेबांना झोपायची असती. आणि त्याच्यात लगेच उठते. काय राडा नाही कशी बघती. आज बघत असं नाही चाललंय काय नक्की आपल्या घरात. काय तुला नाही खायचं, तिकडे येते खायचं. चला गाईस, आता 5 मिनिट जरा आपण विश्रांती घेऊया. तर मित्रांनो, फायनली आपलं मशरूमची भाजी बनवून झालेली. आता आपण 5 मिनिट होत आलेत, आता ते घेऊन येऊया. आणि फायनली तुम्ही तांदळाची भाकरी वगैरे त्यावर कोथिंबीर टाकतानाचा सिनेमॅटिक बघून जावा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिकसुद्धा करा. चला जाऊया आता सिनेमॅटिक बघायला.